आणि यानंतर बातमी आहे बीडमधून। बीड शहरातील धांडेनगर, भोसलेनगर, शंभूराजेनगर, सावतानगर यासह इतर भागात पाणी शिरले। धानोरा परिसरात उताराचा भाग असल्याने शहरात पाणी शिरल्याचं चित्र आहे। प्रशासकीय यंत्रणा ग्राउंडवर आहे। तहसीलदारांसह टीम परिस्थितीची पाहणी करते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, आपण पाहतोय बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी सध्या पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नागरिकांना मोठा त्रास होतोय, काय अपडेट? नक्की शेजल, सध्या जर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच आपण बीड शहरातल्या धांडेनगर भागातली दृश्य पाहिली होती आणि मी आता त्याच भागात आहे। या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहिलं तर हे नारायण मेडिकल नावाचं मेडिकल आहे। या ठिकाणी अनेक हॉस्पिटल आहेत। या ठिकाणी हॉस्पिटल असल्याने रुग्णांची मोठे हाल होत आहेत आणि आता जर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर माझ्या छाती इतकं इथे पाणी साचलेलं आहे। पूर्ण मेडिकल मधले सामान जे आहे ते पाण्यामध्ये, संपूर्ण गोळ्या औषधं याचं नुकसान तर झालंच आहे। मात्र या ठिकाणी जे आता रुग्ण जे आहेत, जे या ठिकाणाहून रुग्ण जात आहेत त्यांचे देखील हाल होत आहेत। रुग्णांना आणण्यासाठी, बाहेर नेण्यासाठी प्रचंड नातेवाईकांचे सुद्धा हाल होताना पाहायला मिळत आहेत। तर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। बीड शहरातल्या अनेक भागात हे पाणी घुसल्यानं आता मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतोय। दुसऱ्या बाजूला प्रशासन जे आहे ते सुद्धा ग्राउंडवरती उतरलेलं आहे आणि आमदार संदीप क्षीरसागर आणि स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून आता हे जे काही बीड शहरामध्ये पाणी घुसायला सुरुवात झाले ते पाणी बिंदुसरा नदीच्या काठाला काढून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र सध्याची जी स्थिती आहे ती बीड शहरातली अतिशय बिकट बनत चालली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी अनेकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये घुसताना सध्या पाहायला मिळतं। यामुळे आता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून होते। उपाययोजना केल्या जातात हेही पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी अशोक।